नमस्कार. आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज मी तुम्हाला दाखवणार आहे आर्यन पार्कमधील एकदम वेगळे आकर्षक बहिणाबाईचे गाव. हे गाव पाहण्यासाठी आपण आता आर्यन पार्कमध्ये जाणार आहोत. आता आम्ही बसमध्ये बसलेलो आहोत. चला मग जाऊया आर्यन पार्कमध्ये. आता आम्ही इथं आर्यन पार्कमध्ये पोहोचलेलो आहोत आणि आम्ही इथं एंट्री केलेली आहे. इथं आहे बहिणाबाईचं गाव. हे जे दिसतं आहे तुम्हाला ते संपूर्ण बहिणाबाईचं गाव आहे. ते पण डेकोरेटिव्ह मॉडेल आहे. हे जे आहे ते त्यांनी सजावट केलेली आहे आणि संपूर्ण जे आधी जे बहिणाबाईचं गाव होतं तशा पद्धतीने अतिशय सुंदर आणि सेटसारखं जे आहे ते गाव बनवण्यात इथं आलेलं आहे. आपण आता इथं बघणार आहोत कशा प्रकारचं गाव आहे. इथं झाडं होती खूप सुंदर आणि निसर्गरम्य इथं वातावरण होतं. तुम्ही बघू शकता बहिणाबाईचं गाव खूप छान आहे आणि सुंदर आहे. मध्ये गेल्याच्या नंतरच आपल्याला कळेल की कसं आहे. चला मग जाऊयात मध्ये. आपण आता मध्ये एंट्री करणार आहोत. इथं गेल्यावर खूप छान वाटतं आणि खूप सुंदर तुम्हाला वाटेल. आपण इथं मध्ये एंट्री केलेली आहे. तुम्ही बघू शकता इथं जे आहे जात आहे, त्यानंतर कंदील आहे. तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहे. खूप नवीन नवीन गोष्टी ज्या आहे तुम्हाला इथं बघायला भेटतील. आपण जे आहे आता मध्ये इथे एंट्री केलेली आहे. खूप सुंदर आहे. आर्यन पार्कमध्ये एक छोटंसं डेकोरेटिव्ह गाव तयार करण्यात आलेलं आहे. ते बहिणाबाईच्या गावावर आधारित आहे. इथं जे आहे तुम्हाला बघू शकता जुन्या काळामध्ये जे लोक आहेत ते कशा प्रकारची भांडी वापरायचे हे सर्व काही आपल्याला इथं बघायला भेटेल. जसं की कशा प्रकारची जी घरं होती ते सर्व काही आपल्याला इथं बघायला भेटणार आहे. तुम्ही बघू शकता इथं सर्व जे काही आहे पितळाची भांडी तुम्हाला दिसतील, त्यानंतर मातीची भांडी दिसतील. इथं पाटा वडवंटा आहे, सूप आहेत, त्यानंतर खूप छान आहे. इथं जेवणाचं ताट ठेवलेलं आहे पितळाचं. खूप छान आणि सुंदर वाटतं इथं गेल्याच्या नंतर. तुम्ही बघू शकता त्यानंतर इथं मातीची भांडी तुम्हाला बघायला भेटतील. खूप सुंदर सुंदर जी आहे मातीची भांडीसुद्धा इथं आहेत. त्यानंतर इथं भातुकलीची छोटी छोटी भांडी खूप सुंदर आहेत. इथं खूप सुंदर वाटतं बघितल्याच्यानंतर. छोटी छोटी पितळाची जी भातुकलीची भांडी आहे ते सुद्धा आपल्याला इथं सुंदर आणि युनिक असं वाटतं. त्यानंतर छोटी छोटी मातीची घरंसुद्धा आपल्याला इथं बघायला भेटतात. खूप सुंदर जे आहे मातीची घरंसुद्धा आहेत. हे गाव पार्कमध्ये फोटो काढण्यासाठी एकदम बेस्ट आहे. कुटुंबियांना, मुलांनी आणि पर्यटकांनी जे आहे इथं खूप सेल्फीज आणि रील्स बनवले. सजावट अशी होती की प्रत्येक वस्तू जी आहे ती खरंच खरी आहे असं वाटत होतं आणि खूप सुंदर वाटत होतं. हे गाव पर्यटकांना ग्रामीण संस्कृतीचा अनुभव मिळावा म्हणून बनवलेले आहे. जरी हे खऱ्यासारखे गाव नसून एक डेकोरेटिव्ह मॉडेल जे आहे बनवलेले आहे, तरी त्यातील कला, मेहनत आणि सौंदर्य एकदम कौतुकास्पद आहे. खरंच सर्वांचं खूप असं कौतुक आहे. खूप छान अशा प्रकारे हे जे आहे बनवलेलं आहे. ते सर्व काही खऱ्यासारखंच आपल्याला वाटते. तुम्ही बघू शकता इथं जे आहे छोटे छोटे मातीचे घरं आपल्याला बघायला भेटतील. त्यानंतर आधी जे आहे कशा प्रकारे धान्य वगैरे ठेवलं जायचं ते सर्व काही डबे आपल्याला इथं बघायला भेटतात. तुम्ही बघू शकता इथं छोटी छोटी मातीची भांडी आहेत. त्यानंतर मातीचे घरं बनवलेले आहेत. त्यानंतर तुम्ही बघू शकता इथं साधू, लोहार, सुतार हे सर्व काही इथं आपल्याला बघायला भेटतं. हा छोटासा असा बाजार आहे, खूप सुंदर आहे. इथं सर्व काही आपल्याला बघायला भेटतं. इथं खाट आहे. त्यानंतर हे जे बघू शकता छोटे छोट्या प्रकारचे इथं मंदिरंसुद्धा आपल्याला बघायला भेटतात. खूप सुंदर मंदिरं आहेत आणि छोटे छोटे मंदिरं जे आहेत तयार करण्यात आलेले आहेत. बघू शकता पहिले लोक कशा प्रकारच्या घरांमध्ये राहायचे हे सुद्धा आपल्याला इथं दाखवलेलं आहे. कशा प्रकारची घरं राहायची हे सुद्धा आपल्याला इथं बघायला भेटतं. खूप सुंदर आहे. तुम्ही बघू शकता
किती छान असं हे घर आहे आणि दिसायला सुद्धा युनिक असं दिसतं आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता इथं छोटंसं बैलगाडा आहे, त्यामध्ये पोती ठेवलेले आहेत. त्यानंतर इथं पाणी तापवायचं आहे. छान अशा प्रकारे लाईट्स वगैरे सुद्धा खूप छान अशा प्रकारे इथं लावलेले होते. तर इथं छोटीशी खाट आहे. त्यानंतर हे घर किती सुंदर दिसतंय ना बघा. तर इथं छोटंसं बैलगाडं सुद्धा आहे. तर खूप छान आणि सुंदर आहे. तर हा होता आर्यन पार्कमधील बहिणाबाईच्या गावाचा सुंदर सजावटीचा अनुभव. तर मी इथं छान अशा प्रकारे फोटोसुद्धा काढले, त्यानंतर रीलसुद्धा बनवले. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.